पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बातमी आहे पुणे अपघात प्रकरणासंदर्भातली। या संदर्भातली आता एक नवी अपडेट समोर येते। पुणे पोलिसांनी येरवाडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेतलंय। अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप आहे। पोलीस ठाण्यामध्ये कुणी राजकीय दबाव आणला का या संदर्भातली चौकशी होणार आहे। पोलिसांनी घटनास्थळ, पब, पोलीस ठाण्याचा सीसीटीव्ही ताब्यात घेतलेला आहे। विशाल अग्रवाल, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची काल समोरासमोर चौकशी झाली। सुरेंद्रकुमार अग्रवालांची आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अल्पवयीन आरोपीच्या ड्रायव्हरचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे। विशाल अग्रवालनी वेदांतला गाडी चालू देण्यास सांगितलं। वेदांतच्या ड्रायव्हरचा चौकशीमध्ये हा खुलासा आहे। तर वेदांतच्या ड्रायव्हरने चौकशीमध्ये नेमकं काय सांगितलंय, काय खुलासा केलाय, तर अपघात होण्यापूर्वी वेदांतला गाडी चालू नको असं सांगितलं होतं। चौकशीमध्ये ड्रायव्हरनं हा खुलासा केलेला आहे। त्यानंतर वेदांतनं विशाल अग्रवालांना फोन करून सांगितलं की ड्रायव्हर कार चालू देत नाही। वेदांतनं केलेल्या कॉल नंतर विशाल अग्रवालांचा मला फोन आला असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे। विशाल अग्रवालांनी वेदांतला गाडी चालू दे असं मला सांगितलं अशी माहिती ड्रायव्हरकडून देण्यात आलेली आहे। पुणे अपघात प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार आहेत। पुणे पोलीस आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। महत्त्वाची बातमी, 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही पुणे पोलीस न्यायालयाकडे आज करतील। पुणे पोलीस आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार आहेत।